माझा मुलगा हा 8-10 वर्षापासून व्यसन करत होता दारूचं। तर त्याला मी 2-4 ठिकाणी असं म्हणजे ॲडमिट केलं होतं, परंतु तिथे त्याला फरक पडला। पण पुन्हा त्याने ड्रिंक चालूच ठेवलेलं। मग त्यानंतर त्याला बराच दिवस गेल्यानंतर 2-4 वर्ष गेल्यानंतर त्याला पुन्हा हा त्रास व्हायला लागला। हा त्रास व्हायला लागल्यावर मला एकाने सांगितलं की अशोक कुलकर्णीच्यात ॲडमिट करा। मग तिथे 4-5 दिवस आम्ही ट्रीटमेंट घेतली। मग ह्याला अल्कोहोल सिम्पटम होते म्हणून आम्हाला डॉक्टरने सांगितलं। मग त्यासाठी त्यांनी मला सुचवलं की तुम्ही अहिंगळे सर आहेत, व्यसनमुक्ती केंद्र आहे त्यांचं, तिथे तुम्ही त्याला ॲडमिट करा। मग तिथे त्यांची ॲम्ब्युलन्स आली दुसऱ्या दिवशी आणि आम्हाला इकडे घेऊन आले। इथे आल्यावरती सगळ्यांचा रिस्पॉन्स म्हणजे खूप छान मिळाला। माझा मुलगा हा जो गोंधळलेल्या अवस्थेत होता, मी सुद्धा आशा सोडली होती की तो जगेल किंवा काय होईल ह्याचं। मला ते एवढं टेन्शन आलं होतं, मी वैतागत होती। म्हणजे असं खूप मला कोणाचा आधार नाही, काही नाही, माझा मुलगा आणि मीच आहे फक्त ह्या जगात। तर मला असं वाटत होतं की माझा मुलगा माझ्यासोबत राहतो की नाही। मला अक्षरशः म्हणजे अन्न पाणी हे काही, माझा मुलगा मला कसा दिसेल हे मला वाटत होतं। मी इतकी टेन्शनमध्ये होती। परंतु मला त्याच्यामध्ये जे 1-2-4 दिवसानंतर जे बदल दिसायला लागले, खूप चांगले दिसायला लागले। थोडे 1-2 दिवसानंतर 3 दिवसानंतर चेंजेस झाले की त्याच्या बोलण्यात, वागण्यात। नंतर मग त्याला मी एक 10-15 दिवसानंतर पाहिलं पुन्हा, त्यानंतर तो अगदी म्हणजे इतका नॉर्मली आला होता ना, खूपच छान। आणि इथला स्टाफ पण इतका छान आहे निर्मल व्यसन मुक्ती केंद्रामधला, की त्यांनी इतकं माझ्या मुलाला म्हणजे इतका सपोर्ट केलेला आहे। आणि माझ्या मुलालाच असं नाही, प्रत्येक इथे जे ॲडमिट होतात पेशंट, त्या पूर्ण पेशंटला ट्रीटमेंट खूप छान देतात, हे मला दिसून आलं आहे। त्यांना ABCD पासून जे शिकवतात तसं त्यांना इथे रोज तेच रिव्हिजन की तुम्ही कसं वागायचं, कसं नाही, तुम्ही व्यसनापासून कसं दूर राहावं, कसं नाही, हे सगळं इथे त्यांना सांगितलं जातं। त्यामुळे मला इतकं छान वाटतं ना, मला असं वाटतं की माझा मुलगा ह्यातून 100% बाहेर येईल असं मला वाटतं। ह्या सगळ्या गोष्टीमधून रिसेप्शनिस्ट म्हणा आणि इथले जे फिजिकल आहेत डॉक्टर्स म्हणा, सगळेजण स्टाफ मला खूप छान वाटला। आणि ह्यांच्या सहकार्यामुळे आज माझा मुलगा मला दिसतोय। ह्या व्यतिरिक्त मी काय सांगू। आणि ह्यांचे मला शेवटपर्यंत सहकार्य राहू दे माझ्या मुलासाठी, एवढंच मला म्हणून धन्यवाद त्यांचा द्यायचा आहे।